शुभ दिवस. शीत पित्त म्हणजे काय? शीत पित्त म्हणजे काय याविषयी आपण माहिती घेत आहोत. शीत पित्त ची कारणे काय आहेत, लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपाय कोणता करायचा याची सविस्तर माहिती घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शीत पित्त म्हणजे काय? तर अंगावर पित्ताशयाच्या गांधी किंवा पुरळ अंगावर पित्ताशयाच्या गांधी किंवा पुरळ गुलाबी रंगाच्या किंवा लालसर असतात बघा, आणि प्रचंड प्रमाणात तीव्र स्वरूपाची खाज सुटते. आणि ही एक त्वचेची ॲलर्जी स्थिती आहे नव्हे असते. तेव्हा त्वचेवरती पुरळ, गांधी येणे आणि खाज सुटणे, प्रचंड तीव्र स्वरूपात खाज सुटणे याला शीतपित्त असे म्हणतात. तेव्हा शीतपित्त झाल्यानंतरची लक्षणे कुठली दिसतात? तेव्हा त्वचेवर पुरळ येतात, पित्ताच्या गांधी येतात आणि मग त्या ठिकाणी प्रचंड स्वरूपात तीव्र अशी खाज सुटते. लाल किंवा गुलाबी रंगाच्या गांधी येतात, पुरळ येतात आणि त्या ठिकाणी तीव्र स्वरूपात अशी खाज सुटते. शीतपित्त झाल्यानंतरची ही लक्षणे दिसतात. नंबर 3, गांधी उठणाऱ्या ठिकाणी काय होते? प्रचंड प्रमाणात आग पडते. आणि नंबर 4, प्रभावित ठिकाणी त्वचा ही गरम लागते. स्पर्श केला ना तर तेथील त्वचा ही गरम लागते. तेव्हा शीतपित्ताची लक्षणे पाहत असताना हे एक लक्षण प्रामुख्याने जाणवते. तसेच डोळे, ओठ किंवा चेहऱ्यावरती सूज येते बघा. डोळे, ओठ यावरती सूज येते. शीतपित्त ची लक्षणे पाहत असताना डोळे, ओठ आणि चेहऱ्यावरती सूज येतो. चेहरा सुजतो आपला, ओठ सुजतात, डोळे सुजतात. इतकेच काय, कफ तयार होतो, कफ निर्माण होतो, कधी कधी ताप येतो. कधी कधी ताप येतो. प्रत्येकालाच येतो असं नाही, पण ताप येत असतो शीतपित्त झाल्यानंतर. शीतपित्ताची लक्षणे पाहत असताना ही प्रमुख लक्षणे आहेत. किती? फक्त 7. शीतपित्ताची लक्षणे प्रमुख 7 आहेत. ते म्हणजे त्वचेवर पुरळ येतात, पित्ताच्या गांधी येतात, तीव्र स्वरूपाची खाज सुटते. पित्त झालेल्या ठिकाणी ची त्वचा गरम लागते, ताप येतो, डोळे, ओठ, चेहऱ्यावरती सूज येते, डोळा सुजतो, ओठ सुजतात, चेहरा सुजला जातो बघा. आणि कधी कधी काय होतं, डोके दुखते, पोट दुखते, उलट्या मळमळ होते, केवळ हे पित्तामुळे. तेव्हा हे शीतपित्त का होते? तर याची काही कारणे आहेत. आणि ती कारणे म्हणजे कशी? तर थंड हवामान. थंड हवामान असेल तरी देखील शीतपित्त त्वचेवर उठते. प्रमुख कारण थंड हवामान. 1. 2 नंबरचं ॲलर्जी. मग ती कुठलीही ॲलर्जी असेल, कुठलीही ॲलर्जी असेल, हे 2 नंबरचं कारण. आणि 3 नंबर म्हणलं तर पचन व्यवस्थित नीट न होणे, म्हणजे पचन बिघडणे. ही प्रमुख 3 कारणे शीतपित्त या आजाराची आहेत. तेव्हा
थंड हवामान, तसेच पचनशक्ती बिघडणे आणि ॲलर्जी, रंगाची असेल, धुळीची असेल, परागकणाची असेल ॲलर्जी, कोणतीही ॲलर्जी असेल, तर प्रमुख 3च कारणे आहेत शीतपित्ताची लक्षणं. तेव्हा आता यावर उपाय कोणता करायचा हे महत्वाचं आहे. तेव्हा उपाय नीट लक्षात ठेवा. काय करायचं? पहिला उपाय, रात्री झोपताना खोबरेल तेलामध्ये थोडा कापूर मिसळायचा आणि ते तेल त्या त्वचेवरती लावायचे. याने काय होते, याचा फायदा काय होतो, तर तुमची खाज आपोआप कमी होते, बंद होते आणि जे जळजळ आग होते ना, ते थंड होते त्वचा. म्हणून खोबरेल तेला म्हणजे थोडा कापूर टाका आणि ते ते त्वचेला लावा. त्यामुळे तुमची खाज थांबेल, आग आणि जळजळ थांबेल. हा प्रभावी उपाय तुम्ही करून पहा. आणि दुसरा उपाय म्हटलं कुठला, तर रात्री झोपताना 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि ते दूध प्यायचं. याने देखील चटकन तुमचं पित्त पासून होणारा त्रास पूर्णपणे बरा होतो. हा सुद्धा प्रभावी उपाय आहे. एकच दिवस करा हा उपाय. आणि शीतपित्त झाल्यानंतर फक्त एकच काळजी घ्या, तिखट, मसालेदार पदार्थ, खारट, आंबट पदार्थ खाण्याचे बंद करा. मुगाची खिचडी, ताक आणि भाज्यांचे सूप घ्यायला काय हरकत नाही. आणि काही करा, पण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ताक घ्या. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील नवीन विषयाचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.